आता मी श्री सूर्यकांत हौसराव मोरे यांना अवमानाबद्दल दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना सभागृहासमोर बोलविण्यात येऊन सक्त ताकीद देण्यात येणार आहे। या निमित्तानं मी सदस्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की अशा प्रसंगी सभागृहाची भूमिका न्यायालयाची असते, त्यामुळे अशा प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहात संपूर्ण शांतता असणे आवश्यक आहे। मी आता मुख्य सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र विधानमंडळ यांना श्री सूर्यकांत हौसराव मोरे यांना सभागृहासमोर हजर करण्याची आज्ञा देतो। श्री सूर्यकांत हौसराव मोरे यांनी आपला माफीनामा वाचावा। मी सूर्यकांत हौसराव मोरे याद्वारे माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद, माननीय सदस्य महाराष्ट्र विधान परिषद तसेच विधान परिषद सभागृह अवमान प्रकरणी जाहीर माफी मागतो व असे करताना भविष्यात अशा विधानांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी देत आहे। प्रस्तुत प्रकरणी श्री सूर्यकांत हौसराव मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे माननीय सभापती, विधान परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गतकाळात विधान परिषदेत कामकाज केलेले विधान परिषदेचे आजी व माजी सदस्य व तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या माजी सदस्यांनी कर्तव्य बजावलेल्या सार्वभौम सभागृहाविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून घोर अपमान करीत तसेच विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या सर्वोच्च स्थानाचा अवमान करून एकूणच विधान परिषद व या संस्थेबद्दल द्वेष व उपहासाची भावना निर्माण होऊन जनमानसाचा विधान परिषद या घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे घृणीय कृत्य विधान परिषदेचा अवमान व विशेषाधिकार भंग केल्याने या सभागृहाने पारित केलेल्या ठरावानुसार या सभागृहाचे माननीय सभापती, सन्माननीय सदस्य तसेच सार्वभौम सभागृहाची माफी मागितली आहे। सदरचा माफीनामा स्वीकारण्यात आला आहे। आपला माफीनामा स्वीकारल्यानंतर आपणा सक्त ताकीद देण्यात येत आहे आणि असे करताना आपणाकडून विधान परिषदेचे माननीय सभापती, विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य तसेच विधान परिषद सभागृहासंदर्भात भविष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणताही अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आपणास याद्वारे सूचित करण्यात येत आहे।